नांदगावमध्ये धर्मांतर करणाऱ्या टोळी गजा आड हिंदूवादी संघटना आक्रमक। धर्मांतरासाठी एका तरुणाला नांदगावमध्ये विविध प्रकारची संबोधित करण्यात आलंय। त्यांनी नकार दिल्याने त्याला कुटुंबासह धमकावल्याचा आरोप या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। फिर्यादी ओम काळे वर्ष 18 राहणार नांदगाव। फिर्यादीनुसार 22 जून रोजी दुपारच्या सुमारास आपल्या घराजवळ उभा असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या जवळ येऊन त्याचे नाव, धर्म आणि कुटुंबाविषयी माहिती विचारण्यात आली। त्यानंतर हिंदू धर्मावरील चर्चा करीत ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास घरातील सर्व अडचणी दूर होतील, आर्थिक मदत होईल, नोकरी मिळेल, एखादी मुलगी बघून तुझं लग्न लावून देऊ, घरातील कोणी आजारी असतील तर व्यवस्थित होतील। त्यानंतर त्याने धर्मांतर करण्यास नकार दिल्याने संबंधित व्यक्तींनी त्याला कुटुंबासह भीती धमक्या दिल्या। तू जर असं नाही केलास तुझ्या घरातील कोणीतरी मृत्यू होतील असे बोलत त्याच्यावर तणाव आणला असे आरोप फिर्यादीने केला। या प्रकरणी संशयित आरोपीचं नाव सिद्धार्थ बबलू गौतम राहणार नाशिक, ज्ञानेश्वर गायकवाड राहणार नाशिक, दीपक बोरसे राहणार नाशिक, रोहित खरात राहणार नाशिक, जिग्ना चंद्रकांत पटेल राहणार मुंबई, सुजीवनी विजय घोडके राहणार नाशिक यांच्यासह अन्य काही महिलांचे नावे फिर्यादीत नमूद केले। यांच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे। या प्रकरणात शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, सकल हिंदू समाज यांच्या वतीने नांदगाव पोलीस ठाण्यात आंदोलन करीत जय श्री रामचे घोषणा देत हिंदू बांधवांना दिशाभूल करून धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्यावर सखोल चौकशी करून कठोर कार्यवाही करावी अशी मागणी नांदगाव पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे यांच्याकडे करण्यात आली। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून आपण म्हणतो, परंतु नाशिक जिल्हा हा धर्मांतरण प्रकरणामुळे सुद्धा देखील गाजतोय आणि त्याची परिणिती आज नांदगाव तालुक्यामध्ये आलेली आहे। दिवसा ढवळ्या प्रत्येक घरामध्ये स्वतःच्या धर्माला, ज्या धर्मात जे लोक आहेत त्यांना त्या धर्मातून परावृत्त करून आमच्या धर्मात या, आम्ही तुम्हाला हा लाभ देऊ, आमच्या धर्मात या, तुमचे आजार दूर होतील, आमच्या धर्मात या, तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील, अशी वेगवेगळी प्रलोभनं दाखवून भोळ्या बाबड्या हिंदू जनतेला फसवून धर्मांतर करण्याचा कुटील डाव सकल हिंदू समाजाने आणि नांदगाव तालुक्यातील सर्व हिंदू बांधवांनी आज तो उधळून लावलेला आहे आणि पोलिसांनी त्यांचं काम चोख बजावत त्या गुन्हेगारांना या ठिकाणी अटक देखील केलेली आहे। स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावहा, स्वतःच्या धर्मात मरून जा परंतु दुसरा धर्म स्वीकारू नका असं आपल्याला भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे। परंतु काही देशविघातक वृत्ती ह्या कुंभमेळ्यामुळे प्रसिद्ध असलेल्या या नाशिक क्षेत्रामध्ये ओळखावलेले आहेत आणि लोकांना कोणाला पैशाचा आमिष दाखवून, कोणाला आजारपण दूर होईल याचा आमिष दाखवून, वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा दाखवून तुमचं कॅन्सर दूर होईल, तुमचं अमुक दूर होईल हे दाखवून भोळ्या बाबड्या जनतेला फसवण्याचं हे जे काम करीत आहे, ह्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये गंभीर अशी ॲक्शन प्रशासनाने घेतलेली आहे आणि याच्यात कोणतीही कसूर केलेली नाही। तरी देखील यात जर आरोपींची याच्यात जर सुटका झाली तर हिंदू समाज हा रस्त्यावरती या ठिकाणी उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। नाशिकमध्ये सुरू असलेल्या या जिहादी धर्मांतरणाच्या वादळानंतर हे वादळ आता नांदगावपर्यंत येऊन पोचलंय। हे वादळाने रूप बदललं असलं तरी या ख्रिश्चन मिशनरींचा हा अनेक वर्षांपासूनचा डाव आज मालेगाव या नांदगाव तालुक्यातल्या सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उलथवून पाडलाय। त्याबद्दल केस झालेली आहे व या सगळ्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी। त्यासोबतच यांचे चार्जशीटमध्ये विविध कलमांतर्गत त्यांच्या चार्जशीटमध्ये कलमांची वाढ होऊन यांच्यावरती कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी नांदगाव तालुक्यातील श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान असेल, बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल व सकल हिंदू समाजाच्या विविध संघटनेच्या आज पदाधिकाऱ्यांनी इथे मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं व आम्ही इथे मागणी ठेवली की या सगळ्या आरोपींच्या आजूबाजूला जे मोठे षडयंत्रकारी आहेत आणि आंतरराष्ट्रीय या षडयंत्रामध्ये कोण कोण सामील आहेत अशा सगळ्यांवरती कठोरात कठोरी कारवाई व्हावी व या संपूर्ण प्रकाराची CBI मार्फत चौकशी व्हावी या मागणीसाठी आम्ही आज इथे सगळे जमलो होतो। नंतर नांदगाव तालुक्यात हे जे काही वादळ येऊन उभं राहिलंय धर्मांतरणाचं, हे वादळ फार मोठं आहे। जेणेकरून धर्मांतर फक्त एका गावात किंवा एका शहरात होत आहे अशातला काही भाग नाही। या महाराष्ट्रात संपूर्ण अशाच प्रकारचे कुडघोरी कुंभमेळ्यानिमित्त असेल किंवा नाशिक जिल्हा असेल किंवा हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र एक प्रकारे चालू आहे। या षडयंत्रामध्ये आपलेच बांधव जसे आदिवासी असतील, दलित बांधव असतील, यांना फुसलून खोटा नाटं सांगून यांना काहीतरी अंधश्रद्धेला भागी पाडून यांचं धर्मांतरण करण्याचा बराच मोठा हा डाव यांनी आखलेला आहे।
परंतु हा डाव आम्ही उधळून लावण्यात आलेला आहे. यानंतरही अशा आमच्या समाज बांधवांवर असं कोणी करण्याचा प्रयत्न करेल तर त्यांच्यासोबत आम्ही सर्व हिंदू समाज, सर्व सकल हिंदू समाज आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहू. जय श्रीराम. एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय पडोते, नांदगाव.